राम सिया राम, जय जय राम सिया राम. रामकृष्ण हरी मैत्रिणी. हनुमान चालीसा वाचताना या 15 चुका करू नये, अन्यथा होऊ शकतात परिणाम. नमस्कार मैत्रिणींनो, जय श्रीराम, जय हनुमान. भक्त बजरंगबलीला प्रसन्न करण्यासाठी बरेच लोक हनुमान चालीसाचे पठण करतात. विशेषतः मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण केल्याने मनापासून इच्छित फळ मिळते. हनुमान चालीसासाठी कोणते खास नियमांची आवश्यकता नसली तरीही देखील काही लहान गोष्टींचे पालन करणे आवश्यक असते. हिंदू धर्मानुसार हनुमानजीची पूजा केल्याने शुभ फळ मिळतात असे मानले जाते की त्यांच्या पूजेमध्ये लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि शुभ फळ मिळतात. म्हणूनच त्यांचे भक्तजन त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक विशेष उपाय आजमावतात. अशी मान्यता आहे की जो कोणी भगवान हनुमानजीची पूजा करतो तो समृद्ध, धन आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असतो. हनुमान चालीसाचे नियमित पठणाने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व कष्टापासून मुक्तता मिळते. हनुमान चालीसामध्ये सुमारे 40 चौपाई आहेत. अशी मान्यता आहे की जर कोणी व्यक्ती हनुमान चालीसाचे पठण करताना सर्व नियमांचे पालन करत नाही तर पूर्ण फळ मिळत नाही. तर चला जाणून घेऊया हनुमान चालीसाचे पठण करताना कोणत्या चुका टाळाव्यात. परंतु मैत्रिणी, त्याआधी जर तुम्हालाही बजरंगबलीचा आशीर्वाद हवा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, तसेच कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली जरूर लिहा. बघा, 2 एप्रिल रोजी आहे हनुमान जन्म उत्सव. होय, चैत्र महिन्यातील पौर्णिमेला पवनपुत्राचा जन्म झाला, म्हणूनच हा दिवस हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. आणि विशेष म्हणजे या दिवशी आहे गुरुवार. 2026 मध्ये चैत्र पौर्णिमेची तिथी प्रारंभ हा 1 एप्रिल रोजी 2026 रोजी रात्रीपासून सुरू होणार आहे आणि 2 एप्रिल 2026 रोजी संध्याकाळपर्यंत असणार आहे. हनुमानाचा जन्म सूर्योदयावेळी झाला, त्यामुळे 2 एप्रिल रोजी पहाटेचा काळ पूजेसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. हनुमान जयंतीचा जन्मोत्सव चैत्र पौर्णिमेला साजरा होतो. यंदा ही तिथी 2 दिवसात विभागली गेल्यामुळे वेळेचे महत्त्व अधिक आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 1 एप्रिल रोजी सकाळी 7:06 सुरू होत असून ही तिथी पूर्ण दिवस आणि रात्रभर सुद्धा असणार आहे. ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 संपणार आहे. शास्त्रानुसार हनुमानजींचा जन्म सूर्योदयाच्या वेळी झाला होता, त्यामुळे 2 एप्रिल रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी आणि हनुमान जयंती असणार आहे. तुमची प्रार्थना आणि तुमची विधी वैश्विक ऊर्जेसाठी जुळण्यासाठी आपण या दिवशी काही वेळेचे पालन करू शकता. ते अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. जसे ब्रह्ममुहूर्तात म्हणजे पहाटे 4 ते सकाळी 6 वाजून आपण पूजा करावी. 2 एप्रिलच्या रोजी पहाटे स्नान करावे असे उत्तम मानले जाते. हनुमंतांच्या पूजेची मुख्य वेळ 2 एप्रिल रोजी सकाळी 7:41 आत तुम्हाला हनुमान चालीसा आणि पूजा करून घ्यायची आहे. बघा मैत्रिणी, आज आपण या व्हिडिओमध्ये हनुमान जयंतीला हनुमान चालीसा म्हणणार असला तरी हे नियम आवर्जून पाळावे. हे नियम पाळणार आहात तर मैत्रिणी, हनुमान जयंती असो किंवा मंगळवार, शनिवार असो किंवा तुम्ही दररोज हनुमान चालीसा जरी म्हटलं तरी अतिउत्तम. हनुमान चालीसा ही अत्यंत दिव्य शक्तिशाली पाठ आहे. तर तुम्ही हा पाठ करत असाल तर या नियमांचे पालन आवर्जून करावे. चला तर मग बघूया हनुमान चालीसा पठण करताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे. नंबर 1, कोणत्याही चौपाईमधून पठण करू नका. ज्योतिष मान्यतेनुसार जेव्हा कोणी व्यक्ती योग्य रीतीने हनुमान चालीसाचे पठण करतो तेव्हा त्याला खूप फायदा होतो. मात्र तुम्ही कधीही चालीसाचे पठण करताना कोणत्याही मधल्या चौपाईमधून करू नका. तर तुम्ही हनुमान चालीसा वाचत असाल तर क्रमबद्ध पद्धतीने पूर्णपणे वाचूनच त्या स्थानावरूनच उठावे. कोणत्याही मधल्या चौपाईमधून पाठ सुरू करू नका. कोणताही पाठ तुम्ही तर ते मनापासून करावे, अन्यथा पाठ करण्याचे फळ कधीही मिळत नाही. नंबर 2, स्वच्छता आणि मनाने पाठ करा. आणि असे मानले जाते की जर तुम्ही घरी हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर नेहमी स्वच्छ तन आणि मनाने मंदिरात दीप प्रज्वलित करून हनुमानाचे ध्यान करत पठण करावे. नंबर 3, तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन. जर तुम्ही हनुमान चालीसाचे पठण करत असाल तर तामसिक भोजन आणि मद्याचे सेवन कधीही करू नका. असे केल्याने तुम्ही हनुमानजीच्या क्रोधाचे पात्र बनू शकता. हनुमानजी बालब्रह्मचारी आहेत.
नेहमी मांसाहारी वस्तू आणि मद्याच्या सेवनापासून दूर राहावे, तेव्हाच तुम्हाला पूजेचे पूर्ण फळ मिळेल. नंबर 4, कोणतंही व्यर्थ भांडण करू नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणत्याही दुर्बल व्यक्तीला त्रास देऊ नका आणि व्यर्थ भांडण करू नका. तुम्ही कोणाचाही अपमान करू नका आणि कोणासाठीही अपशब्द वापरू नका. गरिबांची मदत करा. नंबर 5, जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका. असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही. वैवाहित पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि स्त्रीने आपल्या पतीला सोडून इतर पुरुषाशी संबंध ठेवू नये. जर कोणी अविवाहित असेल तर त्यांनी परक्या स्त्रीपासून दूर राहावे. नंबर 6, गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. जर तुम्ही घरच्या समृद्धीसाठी हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर गरीब आणि प्राण्यांना त्रास देऊ नका. असे केल्याने पूजेचे फळ मिळत नाही आणि घरात कोणताही अपराध करू नका आणि खोटे कधीही बोलू नका. जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करत असाल तर कोणताही अपराध करू नका आणि कोणाचाही धोका करू नका. मनात कोणाचाही द्वेष न ठेवू नका, तरच पूजेचे फळ मिळते. नंबर 8, हनुमान चालिसा वाचताना घाई करू नका. म्हणजे हनुमान चालिसाचे पठण करताना घाई केल्याने त्याचे योग्य फळ मिळत नाही आणि कोणत्याही श्लोकाचा उच्चार चुकीच्या पद्धतीने करू नका. नेहमी धैर्यपूर्वक पाठ करा. नंबर 9, रामाचे नाव घेतल्याशिवाय हनुमान चालिसाला सुरुवात करू नका. सुरुवातीला जय श्रीराम नक्की म्हणा. हनुमान रामाचे परमभक्त आहेत, म्हणून श्रीरामाचे नाव घेतल्याशिवाय चालिसाची सुरुवात करू नका. नंबर 10, तन आणि मन स्वच्छ ठेवा. हनुमानजी आणि त्यांचे इष्ट श्रीराम यांच्या चित्राची स्थापना करा. त्यांच्यासमोर जलाने भरलेले पात्र ठेवा आणि कमीत कमी 3 किंवा 108 वेळा हनुमान चालिसाचे पठण करा. शक्य नसेल तर 1 वेळा केलं तरीही चालेल. नंबर 11, मनात अनुचित विचार आणू नका. हनुमान चालिसाचे पठण करताना कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार आणू नका. चालिसाचे पठण दररोज एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करा. नंबर 12, मंगळवार आणि शनिवारला हनुमान दर्शन. हनुमान चालिसाचे पठण करणाऱ्यांनी मंगळवार आणि शनिवारला हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजीचे दर्शन जरूर करावे. तिथे तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. हनुमान चालिसाचे पठण केल्याने मोठे कष्ट दूर होतात. नंबर 13, चुकीच्या संगतीत राहू नका. हनुमान चालिसाचे पठण करत असाल तरीही चुकीच्या संगतीत राहत असाल तर तुमचं पतन निश्चित आहे, म्हणून अशा लोकांना पासून दूर राहा. नंबर 14, ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी 3 वेळा पठण करा. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळवारी किंवा शनिवारी 3 वेळा पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते. एक पात्र जलाने भरून ठेवा आणि पठण झाल्यावर तेथे जल ग्रहण करा. किंवा लहान मुलांना सतत नजरबाधा होत असेल, किरकिर करत असतील तर ते जल त्यांना पाजा. नंबर 15, परिवारातील कोणाच्या मृत्यूनंतर सुतक काळ मान्य असतो. या काळात हनुमानासह कोणत्याही देवी देवतांची पूजा करू नये, मंदिरातही प्रवेश करू नये. तर मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जो व्हिडिओमध्ये हनुमान चालिसाचे नियम सांगितले आहे, तर हे नियम नक्की आवर्जून पाळा. तर हनुमान चालिसा मी तुम्हाला मराठीतून आपला व्हिडिओ बनवलेला आहे, तर तो नक्की पहा. हनुमान चालिसा ही मराठीतून मी टाईप केलेला आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला आजची माहितीपूर्ण व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम, जय बजरंगबली की जय नक्की टाईप करा. धन्यवाद.